आणि आता एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मोक्का कायदा लागणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ही सर्वात मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींवरती आता मोक्का लावण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 6 आरोपींवरती मोक्का लावण्यात आलेला आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मकोका लावण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावरती हा मकोका कायदा लावण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही सगळ्यात मोठी अपडेट। आज धाराशिवमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी, लवकर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी एक जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने नागरिक त्यामध्ये सहभागी झालेले आहेत, सर्वपक्षीय नेते सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे आज ही एक मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींवरती आता मकोका लावण्यात आलेला आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश, अमोल, ही मोठी अपडेट आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याआधी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मागणी होत असताना याला हमी दिली होती की या प्रकरणामध्ये तपास यंत्रणा मकोका लावून पुढील ट्रायल कोर्टामध्ये चालवेल आणि त्यानुसारच आता गुन्हा क्रमांक 6 या प्रकरणातील त्यामध्ये सर्व आरोपी, एकूण 7 आरोपी आहेत, 6 अटकेत, एक फरार आहे। या पूर्ण केसवरती आता मोका लावण्यात आलेला आहे आणि मकोकामध्ये आता ऑर्गनाइज क्राईम म्हणजे MCOCचा अर्थच किंवा फुल फॉर्मच आहे की महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट आणि 1999ला विधिमंडळात पास झालेला हा कायदा, यामध्ये ही टोळी आणि टोळीचे जे मोर्चे असतात त्या मोर्चाच्या विरोधात एकापेक्षा अधिक जर चार्जशीट दाखल असतील तर अशा केसमध्ये मकोका लावला जातो। अशावेळी ह्या ग्रुपमधून किंवा टोळक्यांना या गुन्ह्यांमधून आर्थिक लाभ घेतला आहे का हे देखील पाहिलं जातं आणि मकोका लावण्यासाठी तो रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट गुन्हा असावा अशी जी मागणी असते। तर हे पूर्ण रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट गुन्हा आहे, कारण अशा प्रकारे हत्या करणं आणि ऑर्गनाइज पद्धतीने हत्या करणं मर्डर केसेस बरेच असतात, पण इथं राजकीय अँगल आणि या प्रकरणाचं गांभीर्य पाहता मोका लावण्याची मागणी वारंवार होत होती आणि रेअरेस्ट ऑफ रेअर अशी केस दाखवून मोका जर लावला तर आरोपींना मोठी शिक्षा होते। या मोका ऍक्ट अंतर्गत त्या तरतुदी आहेत, त्यामुळं एक मजबूत केस ठेवून आरोपींना शिक्षा मोठी होते। तर यामुळं याबद्दलची मागणी वारंवार होत होती परिवाराकडनं आणि संबंध लोकांकडनं, या प्रकरणामध्ये मोका लावण्यात यावा अशी मागणी होती, ती मान्य केली गेली आहे। एसआयडीनं या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, गुन्हा दाखल केल्याने यावरती मोका लावला आहे आणि आता या प्रकरणामधील 2 आरोपी आहेत, एकूण 6 आहेत, त्यापैकी 2 आरोपींविरुद्ध एकापेक्षा जास्त, 2हून जास्त गुन्हे आहेत आणि या दोन्ही गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल केली आहे। आता हे 2 आरोपी कोण ज्यांची चार्जशीट दाखवून मोका लावण्यात आला आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। 2 आरोपींवरती 2हून जास्त केसेस आणि त्या केसेसमध्ये चार्जशीट दाखल केल्यामुळं ही एक ऑर्गनाइज टोळी आहे। या लोकांनी सर्वांनी मिळून हा जो गुन्हा घडून आणलाय ते ऑर्गनाइज पद्धतीनं केला गेलाय आणि यामुळेच मोका लावून यांच्याविरुद्ध मोका अंतर्गत आता पुढील ट्रायल कोर्टात चालवण्यात येईल आणि जर हे आरोप सिद्ध झाले तर भारतीय न्याय किंवा जे BNS आहे, BNSच्या व्यतिरिक्त मोका जर लावला तर मोकाचे ऍक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यामुळे शिक्षा जास्त होऊ शकते आणि यामुळे आता एक मोठं बळ पब्लिक साईडला म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणा किंवा सरकारी बाजूला मिळालंच आहे आणि पोलीस यंत्रणेला एसआयडीला देखील या मोका अंतर्गत जे राईट्स असतात त्यामुळे तपास करण्यामध्येही काही बाबी ज्या समोर आणायच्या आहेत त्यासाठी वेगळी ताकद मिळू शकते। निश्चित गणेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा। सध्या आपण धाराशिवमध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी